श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू मित्रांनो. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वार्थासाठी जवळ येतो. असे लोक फक्त बोलण्यातून आपले स्वार्थ साधतात किंवा आपले काम करून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्याचे काही नियम सांगणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. मित्रांनो, विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमांपर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडणारच नाही. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, कमजोरी मनात ठेवा पण कधीही कोणाला सांगू नका. हा झाला पहिला नियम. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक येतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या कमजोरीसहित गुपिते त्यांना सांगतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू बनते. किंवा तुमच्यात मतभेद झाले किंवा भांडणे झाले तर ती व्यक्ती तुमच्या या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊ शकते. म्हणून आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा. त्यांना उघडपणे कोणालाही सांगणं म्हणजे अतिमूर्खपणाची हद्द असते. मित्रांनो, मूर्खपणाचे लक्षणच असते. दुसरा नियम म्हणजे आत्मसन्मान. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असतो. म्हणून खड्ड्यात गेले जग असं म्हणत स्वतःचा आत्मसन्मान कधीच बाजूला ठेवू नका. प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतो. म्हणून कोणासमोरही झुकायचं नाही. हा नियम नक्की लक्षात ठेवा. 3रा नियम तो म्हणजे शब्दांचा वापर योग्य ठिकाणी करा. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार म्हणजे योग्य शब्द. ते शब्द तुमच्या लिखाणात असोत किंवा तुमच्या तोंडातून निघालेल्या वाक्यात. योग्य वेळी योग्य शब्द वापरल्यास बरीच कामं सोपी होतात. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला कमी शब्दांच्या प्रभावीपणे व्यक्त व्हायचं असतं. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. कमी आणि सोप्या शब्दात व्यक्त व्हायला शिका आणि आपली वाक्य देखील समोरच्याला समजतील इतकी सोपी ठेवा. सोप्या शब्दांचा प्रभाव बऱ्याच वेळेस लोक आपली स्मार्टनेस दाखवण्यासाठी वापरतात. मित्रांनो, बोला राजासारखं, काम करा मेहनतीने आणि आपला ॲटिट्यूड ठेवा महाराजासारखा. तर पुढचा नियम मित्रांनो, स्वार्थीपणावर नियंत्रण ठेवा. स्वार्थाशिवाय कोणी तुमच्याजवळ असेल ही गोष्ट आपल्या डोक्यातून पहिली काढून टाका. कारण आजच्या कलियुगात प्रत्येक व्यक्ती काहीतरी स्वार्थ साधण्यासाठीच तुमच्याजवळ येते किंवा तुमच्या कामी येते असं म्हणता येईल. चालाक व्यक्तीचे कौशल्य एक चालाक व्यक्तीच लवकर समजून घेते की लोकांमध्ये स्वार्थ साधण्याची वृत्ती असते आणि याच गोष्टींचा फायदा घेत आपलं काम करून घेतात. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता पण त्यासाठी काहीही त्याला मोबदला देत नाही, तेव्हा तुमचं समोरचा काम तुमचं पूर्ण करेल याची खात्री देखील देता येत नाही. परंतु त्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काहीतरी मिळणार असं आमिष दाखवलं किंवा काहीतरी देणार असं त्याला सांगितल्यास तुमचं काम अधिक लवकर होऊ शकतं आणि तुम्ही त्या कामाची पूर्णपणे खात्रीही देऊ शकता. या जगात तुमच्या कुटुंबियाशिवाय कोणीही स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढा की कोणीही तुमच्याजवळ स्वार्थाशिवाय येईल. तर मित्रांनो, पुढचा नियम नकारात्मक प्रश्नांना कसं हाताळाल. जर कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल किंवा नकारात्मक बोलत असेल तर लगेच चिडून रिॲक्ट करू नका. कारण तुम्ही चिडून उत्तर देत असाल तर त्याचा अर्थ तुमच्याकडे त्या प्रश्नांचं उत्तर नाही किंवा तुमच्याकडे चिडून प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करण्याऐवजी थंड डोक्याने विचार करून शहाणपणाने उत्तर द्या.
त्यामुळे शहाणपणाने उत्तर देण्याची कला शिकणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे लोक तुमचा मजाक उडवण्याआधी 100 वेळा विचार करतील. मित्रांनो, पुढचा नियम आहे संयम ठेवा. ज्यांच्याकडे संयम नाही त्या व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावे लागते. कोणतेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा विचारात घेऊनच निर्णय घ्या. अनेकदा लोक तुमच्यावर लवकर निर्णय घेण्यासाठी प्रेशर आणतात आणि मग तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसतात. त्यामुळे नुकसान तर होते. म्हणून संयमाने निर्णय घ्या. मित्रांनो, पुढचा नियम आहे टॉपिकची तयारी करा. कुठल्याही मुद्द्यावर किंवा टॉपिकवर चर्चा करताना अगोदर त्या मुद्द्याचा अभ्यास करा. चर्चा कुठल्या मुद्द्यावर चालू आहे याचा आधीच विचार करून मग त्या विषयावर तुमची मत मांडणी योग्य ठरेल. मित्रांनो, पुढचा नियम आहे आत्मविश्वासाची महत्त्वता. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर मित्रांनो, लोकांना ते खरं वाटू शकतं. पण खरं बोलतानाही तुमच्यात आत्मविश्वासच नसेल तर लोकांना ते कितीही तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते खोटंच वाटेल. म्हणून तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास आणा. त्यामुळेच लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. मित्रांनो, पुढचा नियम आहे बोलण्यापूर्वी विचार करा. कुठल्याही मुद्द्यावर बोलण्यापूर्वी त्या मुद्द्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे विचार केल्यास तुम्हाला त्या विषयावर सुसंगतपणे बोलता येईल. कमी बोला. प्रमाणापेक्षा जास्त बोलल्यास शब्दांची किंमत कमी होते. त्यामुळे विचारपूर्वक आणि अर्थपूर्ण बोलणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मित्रांनो, कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. तोंडाने कडू आणि मनाने साफ. तोंडाने गोड असणारे लोक बऱ्याचदा आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणाबाहेर गोड बोलणाऱ्यांवर अतिविश्वास ठेवू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.